तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जवळजवळ रिंकल किती दिवसांनी आपण हाफ मंथ तुम्हाला पुन्हा दिसतोय. हो नक्कीच आम्ही असं विचार केला होता की आम्ही ऍटलीस्ट हप्त्यातून एक तरी व्हिडिओ टाकावी, पण थोडे वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्हाला 1-1.5 महिना आम्हाला व्हिडिओ टाकता नाही आली. पण हो आता हे नवीन पुन्हा सुरुवात केलंय. जसं तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मान्सून सीझन चालू झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय. आमच्या टायटलवर तुम्हाला कळत असेल आम्ही कुठे चाललोय. येस, तर तिथं आम्ही संजय गांधी नॅशनल पार्कला जातोय. तिकडे आम्ही आता काय काय एक्सप्लोर करू, काही गोष्टी पाहणार आहोत. तुम्हाला तुम्ही या व्हिडिओमध्ये लगातार बघतच राहा. तर आम्ही खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत मुंबईत. तर तुम्हाला वाटतं जवळजवळ वाजले तर आम्ही घडी नाही घेतलाय. 9:15 वाजलेत. 9:15 झालेले आहेत. येस, सो आता इथून निघालोय भांडूपवरनं. आता जस्ट CNG भरला आणि आता आम्ही पुढे निघालोय. तर चला. तर थोडी ट्रॅफिक आहे आम्हाला आता इकडे. तर बघूया, जवळजवळ आता पोचायला 1 तास दाखवतोय इकडून. मला वाटतं आम्ही 10-10:30 पर्यंत पोहोचू. थोडंसं ऊन पडलंय बाहेर, माहित नाही तिकडे नॅशनल पार्क मध्ये पाऊस असेल की नाही, पण तिकडे तर थोडा ऊन पडलंय. सकाळी पाऊस होता, आम्हाला वाटतं चांगलं छान वातावरण मिळेल तिकडे. तर बघूया, जास्त पण पाऊस नको, थोडा पाऊस पाहिजे. बट थोडंसं लेट्स सी. तर नमस्कार मित्रांनो, आता आलेलो आहोत आम्ही बोरिवलीला संजय गांधी उद्यान म्हणजे बोरिवली नॅशनल पार्क मध्ये. आणि आता मान्सून सीझन चालू झालाय आणि त्याच्यामुळेच आम्ही आलेलो आहोत तिथे संजय गांधी उद्यान मध्ये. सो येस, आता तुम्हाला दाखवतो की कसं काय असतं आणि पुढे कुठून आम्ही काय करणार आहोत. आम्ही पहिल्यांदा प्लॅन चालला की तिथून बस घेऊन पहिल्यांदा ते सर्व कुठे सिंह आणि वाघ आहेत ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही ट्रेकला जाणार आहोत. तर चला, तुम्ही सोबत राहा, पुढे बघत राहा कसं काय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे लाईन आहे खूप आणि आम्ही थोडं लेट झालं त्याच्यामुळे आम्हाला लाईन मिळते. लवकर याचा प्रयत्न केला असता थोडी लाईन नसते भेटली. खूप गर्दी आहे, आता विकेंड आहे ना, म्हणून थोडी गर्दी आहे. तर तुम्ही बघा, ही आम्ही तिकीट काढलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक टायगर सफारी आणि लायन अँड टायगर सफारी, त्याचे पर पर्सन 150 रुपये आहेत आणि मग ते 300 झालेले आहेत. आणि एंट्री फी आहे मेन गेटला एंट्रन्स, सो ते आय थिंक 113 रुपये आहेत, बरोबर. सो दोघांची मिळून असे हे 526 झालेले आहेत. आणि हो, नंतर पुन्हा येऊन आम्हाला आता कानेरी त्या जे केव्ज बघायला जायचं आहे, जी ही बस आहे बघा, त्या बसचे वेगळे पैसे असतील आणि आणि तिथून जाण्यासाठी तर आम्ही विचार करतोय की तिथून आम्ही सायकल घेऊ आणि मग सायकल घेऊन ते पुढे हे करू. आणि तिकडे त्या साईडला एंट्रन्सला आम्ही पार्किंग लावले, कार घेऊन आलं असल्यामुळे तिथे पार्किंगला लावलेली आहे आणि त्याचे काहीतरी 50 रुपये पर हवर आहेत. सो असा आहे एकंदरीत खर्च इकडे. आता इथे बघा थोडंसं बरं आहे, पाऊस नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं चिखल नाही आहे आणि खूप सॅटर्डे असल्यामुळे बघा सगळं चिळबिल परिवार आलेला आहे, तुम्ही बघू शकता इकडे. सो आता यस, वेट करतोय बसचं, थोडा टाइम जाईल बसला, तर बघूया. तर मित्रांनो, आता आम्ही तिकीट काढून इकडे लाईनीमध्ये उभं राहिलो. बघा ही लाईन लागलेली आहे, जवळजवळ 20 मिनिटं आतून बस यायला. ॲक्च्युली बस असतात, तुम्ही ते बघू शकता, ह्या बसेस ज्या दिसतात समोर तशीच ही बस असतात, त्या आपल्याला तिथपर्यंत सोडवतात. इथं टायगर सफारीसाठी वेगळी बस आहे, ही जिथे आपल्याला ती गुफा आहे, केव आहे, तिथे कनेरी केवला आहे, हे इथून घेऊन जातात आणि ही वाली ती बस आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे चढत नाही. इथे तुम्ही बघू शकता सर्वजण टायगर बघण्यासाठी काही लाईनीने उभे आहेत बघा आणि असं इथून बसेस जाणार आहेत. सो आम्ही अजून सायकल तर नाही घेतलेली आहे, बट हो आम्ही सायकल घेऊ कदाचित. हे इथून येऊन आधी पुन्हा इकडे येऊ टायगर सफारी नंतर आणि नंतर मग पुन्हा आम्ही त्या केवकडे जाणार आहोत. तर येस, स्टे राहा, बघ आता. तर मित्रांनो, आता हे बघा बस झालेली आहे, बस फुल भरलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर बघूया कसा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये. तो ही एंट्री गेट आहे झालं बघा इकडे. आता बघूया आतमध्ये, तिथे लिहिलं नाही कोणतं आहे कशाचं आहे, ते केलेली आहे इकडे. तर बघूया आतमध्ये काय दिसतंय आपल्याला. मित्रांनो हे बघा समोर सिंह आहे
तो बघतोय, मला वाटतं जेवणाची वाट बघतोय, त्याचा जेवणाचा टाइम झाला. गेट जवळच फिरतोय. येस. आमच्या बरोबर लहान पोरगा आलाय. तो हे बघा, हा एक दुसरा ग्रुप आहे. तो बघा कसा बघतोय, बघा तो बघा कसा अटॅक करायला बघतोय. तो बघा कसा अटॅक करायला बघतोय. छोटे बच्चे आहेत आणि त्याची आई ती झोपली आहे तिकडे. आणि ते बघा कसे बघतात, बघा कसे ते. हे असं आहे. हे टायगर आहे, टायगर व्हॅली. आता आतमध्ये जातोय आम्ही. हे बघा, हे असं ओपन करतात गेट. बघा असं खूप छान असं व्ह्यू आहे बघा. पावसामुळे सर्व जे हिरवंगार झालंय ते एक नंबर वाटतंय. आम्ही इथून एंट्री केलेली आहे. छान असे रस्ते बघा इकडे. तर बघा हे इकडे अजून एक एक जण भेटलाय आणि पुढे एक आहे. हा एकच आहे तिकडे राणीच्या गावाला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे समोरच बसते ते बघा. इथे दोन छोटे पिल्ले आहेत त्यांची. त्याला बघू शकता. आता हे सर्वजण असे उभे आहेत, एन्जॉय करतात. पिकनिकला आहेत असं सारखं आहे. मस्त होतं, छान होता. तर मित्रांनो पैसे संपलेले आहेत. आता आम्ही उतरतो इकडे. धन्यवाद काका. तर मित्रांनो आता आम्ही उतरलेलो आहे आणि यस कसं भारी वाटलं, छान होतं एक्सपिरियन्स. तर आहे ना, हे पण होते. हे तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही काय काय पाहिलं तिकडे? किती होते शेर, किती होते? दोनच होते. मी तर 8 बघितले. मी तर 8 पाहिले होते. बाय बाय. आम्ही गावाला राहतो. मित्रांनो इथे आहे ती ही वनराणी, म्हणजे ती मिनी ट्रेन आहे, ती इथून जाते. आम्ही तर अजून सध्या तरी असं प्लॅन नाही केला, बघूया आता याच्या पहिल्यांदा सायकलिंगचं होऊ दे, त्याच्यानंतर मग आम्ही हे ट्राय करू. ही बघा इथे उभी आहे. पण हिचं पण असं आहे की तेवढी माणसं जर झाली तरच ती ट्रेन सोडतात, नाही तर सोडत नाही. आता बघा मी तुम्हाला दाखवतो, बघा ही ट्रेन येते. हे बघा, हे एवढी माणसं झाली भरलेली आहे त्याच्यामध्ये. सो हे बघा. सो तुम्ही बघू शकता ही ट्रेन आलेली आहे. हे पूर्ण भरली तरच तुम्ही बघू शकता कसं छान अशी ट्रेन आहे वनराणी. तर मित्रांनो आता आम्ही इकडे सायकल घेतलेली आहे. इकडे आम्ही आतून घेतले. तिचे तुम्हाला चार्जेस आहेत 80 रुपये पर 2 आवर्स. आणि हो 1 तासासाठी बाहेर मिळते. आम्ही इथे 2 आवर्ससाठी घेतलेली आहे. आणि तसंच तुम्ही इथूनच घ्या. मी तर सजेस्ट करेन. थोडी सायकलची कंडिशन थोडी नॉर्मल आहे, बट या इथून जर घेतलं तर तुम्हाला कमी पैशामध्ये मिळेल. आणि आतमध्ये आपल्याला 2 तासाच्या आतमध्ये येतात. बरोबर, रिंकल पण तेच बोलते की तुम्ही इकडूनच घ्या. छान आहे सायकल, पण एवढी मेंटेन नाही, बट आपल्याला थोडी यूज करायला चांगली मिळेल ही. आणि टायमिंगचा इश्यू नाही. 80 रुपीज आहे आणि आपला डिपॉझिट करावा लागतो इकडे थोडंफार अमाऊंट.
आणि त्याच्यानंतर मग इथून पुढे आता आपण चला प्रस्थान करूया. तर मित्रांनो बघा, आम्ही तर ही थोडीशी चढण सायकल घेतलेली आहे, बट ते थोडंसं चढण आहे तर थोडं जमायला होतं, म्हणून आम्ही नॉर्मल इथून चढवत चाललो. नंतर पुढे जाऊन आम्ही पुन्हा सायकल चालू. जास्त खूप छान वाटतंय, पाऊस नाही आहे तर. थोडी सायकल माझं वाटतं आरामात आपोआप ब्रेक लागतोय. माझ्या सायकलला आपोआप ब्रेक लागतोय. ते काम तुझ्याकडून करून घेतलं पाहिजे होतं ऍक्च्युली. तर मित्रांनो बघा, खूप जण इकडून असे चालत पण जातात. 5 किलोमीटर आहे. काही काही सायकल पण घेतात, काही काही नाही. तिथे खूप सारं हे आहे. रिंका बघा कशी पुढे गेलेली आहे आता, तर तिला खूप चांगलं वाटतंय आणि तिला आवडतं सायकल वगैरे चालवायला. त्याच्यामुळे ती फास्ट फास्ट चालवते. ती सध्या अजून दमली नाहीये, म्हणून फास्ट फास्ट चालवते. मी आहे इकडे. मला थोडीशी सायकल कठारी भेटले, आवाज करते ऍक्च्युली. तरी बघा त्रस्त आता ना, जरासं चालू झालं तर लगेच त्रास नाही. सायकल चालवायची आहे का? तर मित्रांनो आता मध्ये आलोय मी. इथे नदी बघू शकता तुम्ही, छान असं इथे व्ह्यू आहे. आणि हा साकव आहे, म्हणजे पूल आहे, ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती बघा ते पोलीस काका पण थांबलेत, कारण का कोणी इथे नदीमध्ये उतरू नये वगैरे म्हणून. सो खूप असं छान असं व्ह्यू इथे दिसतंय. हे बघा, नदीचं पाणी एकदम स्वच्छ आहे. तर आम्ही पण इकडे थोडंसं शूट करतोय आणि मग पुढे प्रस्थान करू. अजून मला वाटतं आम्ही आता 2 किलोमीटर आलो, अजून आम्हाला 3 किलोमीटर पुढे जायचं आहे. तर मित्रांनो आम्ही पण दमलोय थोडं. हा इथे चढण आहे, त्याच्यामुळे आम्ही सायकलवरून उतरून चालत पुढे नेतोय. हा कारण का डेलीची सवय नाही आहे ना आम्हाला तेवढी सायकलची. सो आता कधीच्यामध्ये आपण सायकल चालवतो आणि मग थोडं दम लागतो. मग आणि ठीक आहे, थोडं पावसाचं पण वातावरण एवढं म्हणजे पाऊस काय जोरात पडत नाही आहे, थोडंसं दमट आहे वातावरण. तो बघा ही चढण आहे. सो त्याच्यामुळे आम्ही सायकल थोडं चालवत नेतो आहे. आणि थोडी सायकल एवढी मेंटेन नसल्यामुळे ती एवढी स्पीडली पण चालत नाही, ताकद लावावी लागते थोडी. सो बोलूया म्हणून आम्ही दोघं पण असं थोडंसं चालतो आहे आणि थोडं छान वाटतं. इकडे वातावरण खूप छान आहे. तर चला पुढे स्टे राहा माझ्याबरोबर, दाखवतो पुढे आम्ही आता किती थोडंसं राहिलं आता डिस्टन्स. तर चला बघूया कसं वाटतं. आता थोडंसं चाललो आपण. एनर्जी बघा एकदम मस्त. सगळ्यांनी इकडेच या. जवळच आहे, जास्त काय लावून जायचं नाही. हे बघा मामाइन्स मंकीन्स. हॅलो. एवढं चढून आलोय आता, अजून थोडं वर चढायचं आहे. इथून हे एंट्रन्स आहे इकडे आणि इथून आम्हाला आता स्टेप्स चढायचे आहेत. सो तुम्ही बघा हे कान्हेरी लेणी. सो केव्स आहेत. ह्या केव्सची माहिती मी तुम्हाला पुढे आपल्या ब्लॉग्समध्ये सांगेनच. ट्यून राहतो मी, स्टे ट्यून. सो इथे कसं काय कशासाठी हे होते ते तुम्हाला दिसत. ते बघ तेव्हा पिशवी घ्यायला बघा कशा आले, बघितले पिशवी घ्यायला. सो थोडंसं सांभाळूनच आपली बॅग वगैरे व्यवस्थित पकडून राहावा. तर मित्रांनो समोर बघा इकडे आपला तिकीट काउंटर आहे, तिथे तिकीट काढायची आहे आणि मग पुढे आपल्याला प्रस्थान करायचं आहे. सो इथे खूप माकडं आहेत. सो मी तुम्हाला हे सांगतो की आम्हाला खायच्या वस्तू वगैरे बाहेर काढू नका इकडे, तर तुमची बॅग घेणार. सो हे बघा तर मित्रांनो हे बघा हे काढलं आहे तिकीट. आता एकाचे तिकीट इथे 25 रुपये आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ते कॅशच घेऊन आहे, ते ऑनलाईन चालत नाही, तर नेटवर्क अजिबात नाही आहे. तसं आम्ही तिकीट घेतलं, आता पुढे चाललं आहे. तर कॅश कॅरी करा, कारण का ते सर्व खाण्या वगैरेसाठी जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तिथे गुगल पे चालत नाही. गुगल पे इन द सेन्स की नेटवर्कच नसल्यामुळे चालत नाही. सो आता मी तिकीट घेतो आहे, 2 तिकीट आहेत. सो आता आम्ही चाललो पुढे. हे बघा हे असं आहे कान्हेरी बौद्ध लेणी. सो ह्याच्यामध्ये हे आहे बघा, बोरिवलीमध्ये आहे आणि हा मॅप आहे. सो हेरिटेज डायरेक्ट कान्हेरी. सो टोटल 109 गुहा आहे तिकडे. तर तुम्ही सगळं कवर करू शकता, पण थोडं फिरावं लागेल, 1.5 तास लागेल तुम्हाला.
मित्रांनो बघा हे इथून व्ह्यू चालू झालेला आहे. अशा गुफा आहेत. केवढा मोठा काळा दगड आहे. ॲक्च्युली या काळ्या दगडामुळे त्याला कान्हेरी बोलतात. कान्हेरी हा वर्ड संस्कृतमधून आलेला आहे आणि काळा असल्यामुळे त्याला कान्हेरी हे नाव पडलं आहे. तुम्ही बघू शकता कसं काळं दगडामध्ये गुफा आहेत. सो ह्याची एक खासियत म्हणजे काय होते, हे का होते. सो इथे बौद्ध धर्माचे भिक्षू त्यांच्या शिक्षणासाठी इथे यायचे. सो इथे ते इथेच राहायचे. इथं जेवण वगैरे सर्व करायचे. तुम्ही बघू शकता हे पण असं बघा तुम्ही धबधबा असा पडतोय. येस, आता पुढे आम्ही जाऊन अजून बघूया. इथे अशा 109 आय थिंक गुफा आहेत. त्या बघायला होता एवढा टाईम नाही आपल्याकडे. हे बघा इथे लिहिलं आहे लेणी क्रमांक वगैरे. हा लेणी क्रमांक 2 आहे. येस, तिथून आपल्याला असं अजून पुढे जायचं आहे. सो आता बघा लेणी क्रमांक 3 मध्ये आलेलो आहोत. इकडे केवढे भव्य आहे बघा. आणि तुम्ही जर इथून ऑब्झर्व केलात ना, हे पूर्ण असं एका दगडामध्ये आहे. तर मी तुम्हाला पुढे जातो आणि मी रिंकलला कॅमेरा पकडायला सांगतो आणि ती दाखवेल तुम्हाला व्यवस्थित कसं आहे ते. सो तुम्ही बघू शकता हे जर इथे तुम्ही बघणार, हे पूर्ण असं एका दगडामध्ये अखंड असं एका दगडामध्ये आहे आणि त्या काळात बांधलेलं आहे एवढ्या टायमामध्ये. आणि हे अजून आहे बघा झिजतात का, आता पावसामुळे थोडं थोडंसं झिजत आहे. मूर्ती थोडं जीर्ण झालेत बघा. इथे असे नाग आहेत आणि हे असं आहे पूर्ण त्या टायमाचं आहे. तुम्ही बघू शकताय या आतमध्ये. हे अखंड अशी मूर्ती आहे बघा. कशी पूर्ण केवढी मोठी आहे. वरती दाखव जरा ते बघा. छान अशी मूर्ती आहे. त्याच अपोजिटला पण तीच तसंच आहे. अपोजिटला बघा तुम्ही तसंच आहे. आणि बाजूला बघा कसं छान असं मूर्ती आहे. तिला म्हणजे एकदम सुरेख आणि राखीव काम आहे इकडे. आणि बुद्धिस्ट धर्माची शांती असं म्हणतात ना, त्याचं हे त्यांनी दाखवलेलं आहे इकडे. चला तर थोडं आतमध्ये जाऊन बघूया. अजून बंद कर. तर रिंकल आपण कुठून आलो होतो, तर ते बघा तिथून आलो होतो. तुम्हाला जर दिसत असेल तर थोडं मी झूम करतोय. हे बघा इकडून आलेलो आम्ही. आणि ते बघा इथून सर्व म्हणजे मुंबई जिथं टॉवर बनलेत तुम्ही बघू शकता. तिकडे सर्व हे टॉवर आहेत मुंबईचे. म्हणजे पूर्ण मुंबईला जो ऑक्सिजन पुरवणारा एक जंगल आहे तो हा एकच आहे, संजय गांधी नॅशनल पार्क. सो आता इथे आम्ही मध्ये आहोत. चला अजून वरतून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर हा आहे व्ह्यू पॉइंट. इकडून पूर्ण मुंबईचा व्ह्यू दिसतो आपल्याला. तर मित्रांनो आता आम्ही वरती एकदम टॉपला आलोय. तुम्ही बघू शकता एकदम टॉपचा असं व्ह्यू, सुंदर असं व्ह्यू आहे. छान एकदम असं. आणि पूर्ण मुंबईमध्ये हे असं असणं म्हणजे खूप 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 मोठी गोष्ट आहे. कारण का ह्या पूर्ण मुंबईला जिथून ऑक्सिजन असेल ना तर आपण बोलू शकतो इथूनच ऑक्सिजन जातो. यस, सो झाडे खूप इम्पॉर्टंट आहेत आपण बोलतो आणि ते खूप गरजेचे आहेत का. मित्रांनो तुम्ही बघा हे इकडे वरती येऊन पण हे बघा काय बघतात. इकडे पण सिरियल म्हणजे काय हो, इकडे वरती येऊन पण सिरियल बघते. तर मित्रांनो आता आम्ही तो निघतोय. स्वतः जवळजवळ आम्हाला 3 वाजलेले आहेत तिकडे. सो त्याच्यामुळे आता आम्हाला खाली जावं लागेल कारण का गाडी पण पार्किंग केलेली आहे. तिकडे सायकलचे पण चार्जेस वाढतात. सो आता आम्ही चाललोय. चला खूप छान झालं इथे. ट्रिप अशी छान होती. शांत वाटलं एकदम. चला तर आम्ही आता पुढे निघतोय. सो बाय बाय.